बबनराव लोणीकर ह्या नावाचं वादळ उठलं आहे। सोशल मीडियावर खूप असे काही नेते आहेत, संघटना आहेत, शेतकरी संघटना आहेत, अक्षरशः खालच्या भाषेत शिव्या घालतात। आणि मी 2-4 क्लिपा ऐकल्या, कारण सैनिक समाज पार्टीने सुरू केलेलं हे वादळ आहे, हे थेट महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत पोहोचलं। त्याच्या प्रॉपर्टीबद्दल, त्याच्या 2 बायकाबद्दल एक क्लिप मी ऐकली, सोन्याबद्दल ऐकलं, गाड्याबद्दल ऐकलं। आता ह्याच्यासाठी उपाय मात्र पत्रकार सांगू शकत नाहीत, कारण पत्रकाराकडे एखादा राजकीय पक्ष नसतो। म्हणून पत्रकाराला आमची विनंती आहे, सैनिक समाज पार्टी हा राजकीय पक्ष आहे, हा उपाय सुचवतो आहे। आमचं म्हणणंच आहे, अडाणी अल्पशिक्षित लोकांचा भरणा आहे। 288 आमदारामध्ये आणि 288 माजी आमदारामध्ये सुद्धा प्रति लोणीकर वय, लोणीकरचे डुप्लिकेट खूप आहेत। प्रत्येक आमदार याच धर्तीचा असेल, 90% तर नक्कीच आहेत, 99% तर नक्कीच आहेत। मग यांना माफी मागून कशाला लायता राव? त्यांना पत्रकार शिव्या घालतात, त्यांनी काही होणार नाही। हे त्यांचा जन्मच तसा झालेला आहे। वाम मार्गातले लोक आहेत, यांना 2 नंबरचे धंदे करतात, हे सरकारमध्ये जातात आणि तुम्ही फक्त त्यांनी शेतकऱ्याला 6,000 देतो एवढ्यापर्यंतच आपण त्यांना घशिव्या घालतो। परंतु ह्या संपूर्ण 288 पैकी जेवढे यांच्या प्रवृत्ती असतील तेवढ्यांचा भेद करणं गरजेचं आहे। आणि आम समाजातला नागरिक, आता काही शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पण सांगितलं, दोष आपला पण आहे, शेतकऱ्याचा आहे, शेतकरी संघटित होत नाही, हा मुद्दा त्यांनी सांगितला। परंतु शेतकरी संघटित होण्यासाठी पक्ष लागतो आणि पक्ष चालवण्यासाठी एक प्रबळ असं नेतृत्व लागतं। म्हणून तुमच्या विषयाला ठेवलं आहे, सैनिक समाज पार्टी ही आयऱ्यागऱ्याची पार्टी नाही, ही देशभक्तांची पार्टी आहे, शेतकरी पुत्रांची पार्टी आहे। जर आता उद्या आमची शिक्रापूरला मीटिंग आहे, त्याच्यामध्ये हा विषय होणारच आहे। त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा जो आवाज आहे आणि बबनराव लोणीकरला जे टार्गेट केलं आहे, ते टार्गेट प्रत्येक म्हणतो मी, पण तरी पण 99% त्यांनी आत्मपरीक्षण करा। आमदारांनो, 288 आमदारांनो, आत्मपरीक्षण करा। आणि जो प्रति लोणकर नाही, त्यांनी डायरेक्ट सैनिक समाज पार्टीला फोन करायची हिंमत दाखवा, जेणेकरून आम्ही लोक जाती गणनेत पडलेत, पण आम्ही तुमच्या गणनेत मागे लागलो आहोत। आय वॉन्ट फोन फ्रॉम यू। 288 पैकी जो लोणीकर नाही, लोणीकरच्या प्रवृत्तीचा नाही, त्याचा फोन सैनिक समाज पार्टीला यावं अशी अपेक्षा आहे। सापडणार नाही बहुतेक, अवघड आहे। आणि असला एखादा तर त्याची हिंमत होणार नाही फोन करायची, सर्व तर करणारच नाहीत, कारण हे सैनिक समाज पार्टी काही तुम्हाला खालच्या भाषेत शिवाय देणार नाही। परंतु जाम समाजाला, शेतकऱ्यांना आव्हान करते की अशा लोकांच्या विरुद्ध सैनिक समाज पार्टीद्वारा संघटित व्हा, घाबरू नका, भिवू नका, निर्भय व्हा, निडर व्हा। कारण सैनिक समाज पार्टी तुमच्या मुलांचीच पार्टी आहे, शेतकऱ्यांच्या मुलांची पार्टी आहे। आपण गावागावातला पिक्चर परिस्थिती पाहतो, साध्या एखाद्या गुंड आमदाराच्या मुलाला लोक घाबरतात, सरपंचाला घाबरतात। हे सोडून द्या, सैनिक समाज पार्टीमध्ये या अशी अपेक्षा आहे। आणि नंतर प्रत्येक लोणीकर प्रवृत्तीच्या माणसाला लाद घालून सत्तेबाहेर फेकल्या जाईल। माफी काय मागतो आणि 2 नंबर काय करतो, आणि असे लोक किती आहेत, एकट्याला नका लात मारू, सर्व 90% लोकांना बाहेर करूया। आणि या फक्त कोणी सज्जन असेल तो माझ्या टार्गेटवर जाऊ नये, म्हणून मी 90-99% म्हणतो। परंतु सज्जन नसेल आणि असला तर त्यांनी फोन करावा अशी आमची विनंती आहे। कदाचित गणपतराव देशमुख, सांगोल्याचे माजी
आमदार त्यांच्या प्रवृत्तीचा कोणी असेल तर तो सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर फोन करून नक्की कळवीन अशी अपेक्षा आहे. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.